नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या कंपनीमध्ये। आज आपण पाहणार आहोत 7 HP ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर। तर एकाच मशीनला सर्व अवजारे असणारा व सर्वच पिकांची व फळबागींची आंतरमशागत करणारा हा 7 HPचा पॉवर विडर रोटावेटर। तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर या एकाच मशीनला 3.5 फूट रुंदीचा रोटावेटर, वखर, कुळव, रेझर, मोगडा, पास, कोळपे, रबरी चाक आणि लोखंडी टायर ही संपूर्ण अवजार तुम्हाला याच्यासोबत मिळतात। तर ही मशीन काय काम करते, कुठल्या कुठल्या पिकांमध्ये काम करते, हिचा ॲव्हरेज काय, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम तुम्हाला आता याचा लाईव्ह डेमो पण आपण लास्टला बघणार आहेत। तर आता ही जी मशीन आहे ही याचं 7 HP 4 स्ट्रोक जरा इकडे जवळ हे 7 HP 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे या मशीनचं। हिला 1 तासाला साधारणतः पाऊण लिटर पेट्रोल या मशीनला लागतंय। तर आता याला आपण समोर रोटर जोडलेला आहे। आता हे सेंट्रल रोटर आहे, फक्त समोर दाखवण्यासाठी ठेवलेला आहे, चाकाच्या जागेवर रोटर बसतो। तर 32 ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे 3.5 फूट रुंदीचा, जो की 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट असा पूर्णपणे तुम्हाला ॲडजस्टमेंट त्याची करता येते। तर हा जो रोटर आहे या रोटरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जे काही पिकं असतील किंवा फळबागा जसं की डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी, सीताफळ, तुमचं पेरू असेल, लिंबुणी असेल, सर्वच फळबागेमध्ये तुम्ही रोटावेटर साहाय्याने आंतरमशागत करू शकता। जसा गॅप तुमचा असेल 2 लाईन मधला, 2 झाडांमधला, त्याच्यानुसार तुम्ही रोटरची रुंदी ॲडजस्ट करू शकता। तर हे फळबागेमध्ये झालं। तसेच तुम्हाला पिकांमध्ये जरी मारायचं असेल, तुमचं कापूस, तूर, ऊस किंवा बाकी जे काही पिकं असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही रोटरच्या साहाय्यानं मशागत त्या ठिकाणी करू शकता। आता त्याच्यानंतर पुढचं जे अटॅचमेंट आहे तर ते आपण बघूयात। इकडे घ्या जरा। तर आता हे ह्याला आपण पास म्हणतो किंवा वखर, कुळव असं म्हणतोय। तर याची जी रुंदी आहे ती 2 फूट, 2.5 फूट तुम्हाला जशी पाहिजे त्या प्रमाणात आपण बनवून देतोय। तर जे काही तुमच्या फळबागा असतील किंवा पिके असतील, त्याच्यामध्ये कापूस असेल, तूर असेल, ऊस असेल किंवा बाकी जे काही पिकं असतील त्याच्यामध्ये वखरणी किंवा कुळव किंवा आपण मोगडा पाळी जे म्हणतो, तर ते करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। तर अवजार आणि लोखंडी चाकं जे आहे ते आपण आपल्या कंपनीत स्वतः बनवल्यामुळं मजबूत आणि हेवी क्वालिटीचे अवजार आहेत। आता हे तिरी जे आहे, 3 फणी मोगडा किंवा कल्टिवेटर, तर याचा पण वापर तुम्ही कापूस असेल, तूर असेल किंवा बाकी जे काही पिकं असतील किंवा फळबागा असतील त्याच्यामध्ये कल्टिवेशनसाठी किंवा मोगडा पाळी करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता। त्याच्यानंतर आता हे जे अटॅचमेंट आहे तर हे कोळपणी, खुरपणी, डवरणी यंत्र आहे। तर 2 फणी कोळपणी यंत्र आहे, ह्याला म्हणजे 2 पासा सोबत चालतात। तर तुमच्या 3 तासात 2 कोळपे हे चालतील। तर आता ह्याचा जो वापर आहे तो तुम्ही सोयाबीन असेल, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद, मूग, गहू या व अन्य पिकांमध्ये कोळपणी, खुरपणी, डवरणीसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता। 2 लाईन मधलं जे अंतर आहे ते तुम्ही कमी किंवा जास्त करून तुमची जी काही पेरणी असेल, समजा 9 इंच, 12 इंच, 15, 18, 20, 22, 24 अशा वेगवेगळ्या साईजच्या पेरणीमध्ये तुम्ही ह्या जे पास आहेत पाठीमागच्या ह्या पासांमधलं ॲडजस्टमेंट किंवा अंतर कमी जास्त करू शकता। तसेच खाली ज्या पास आपण लावलेत त्या पासांमधलं म्हणजे त्या पास आपण तुम्ही लहान मोठ्या साईजच्या लावू शकता। 9 इंचाची पास लावा, 12ची लावा, 15। सपोज तुमची आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीची पेरणी असते। तर आपला पुण्याच्या भागात 9 इंचाची पेरणी आहे, सांगलीगड, सातारा झालं तर 11-12 इंच आहे, सांगलीगड 15 इंच, लातूर, बीड ह्या भागात 18 इंच आहे, विदर्भ साईडला जावा, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ किंवा त्या भागात जर गेलं तर आपण 18 ते 22 इंचाची पेरणी। तर जशी तुमची पेरणी असेल, समजा एक 15 इंचात 9 ते 10 इंचाची पाच चालते, 18 इंचात 12 ते 14 इंचाची पाच चालते, 22 इंचात तुमची 16-18 इंचाची पाच चालते। तर तुमची जे काही रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या पास आपण या ठिकाणी देतोय। आता त्यानंतर आता हे लोखंडी चाक आहेत। तर आता रबरी टायर जे आहे ते तुम्हाला शेतात मशीन घेऊन जाण्यासाठी उपयुक्त आहे। पण ज्यावेळेस तुम्ही शेतात जाताना आणि तुम्हाला ज्यावेळेस हे अवजार पाठीमागे जोडायचे आहेत, म्हणजे कोळपणी यंत्र असेल, वखरणी यंत्र, डवरणी यंत्र, तर त्यावेळेस तुम्हाला ग्रिपिंगसाठी हे लोखंडी चाकं तुम्हाला आवश्यक आहेत। आता ही लोखंडी चाकं आम्ही स्वतः बनवल्यामुळे एकदम हेवी, मजबूत आणि ॲडजस्टेबल असे चाक आहेत। ह्याच्यामध्ये पण तुम्ही अंतर कमी जास्त करू शकताय, आत बाहेर तुम्हाला करता येते। आता ह्या चाकांचं वजन आणि जे लोक बाबा कंपनीचं डायरेक्ट आयास आणून विकतात त्याचं वजन हे खूप फरक आहे। ह्याचं 3 पटीने तुम्हाला वजन जास्त आहे। अवजार आम्ही स्वतः बनवल्यामुळं मजबूत, हेवी आणि ॲडजस्टेबल अवजार आहेत, जे तुमचं कितीही कडक जमीन असेल तरी तुमचं ते चालतात। अशा पद्धतीचे अवजार आहेत, जे अवजार वाकणार नाहीत, बेंड होणार नाहीत आणि ज्या भागात जसे अवजार लागतात तसे तुम्ही या ठिकाणी सांगू शकता। कारण आपण अवजार वगैरे जे आहे ते आपल्या कंपनीमध्ये म्हणजेच इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपण स्वतः बनवतोय। तर हे आपण ओव्हरऑलची माहिती बघितली। आता कोळपणी यंत्रासाठी तुम्हाला वेळ किती लागतोय, तर साधारणतः 1 ते 1.5 तास तुम्ही 1 एकर रानाची कोळपणी करताय, त्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 लिटर जास्तीत जास्त तुम्हाला पेट्रोल लागते, 1 लिटर म्हणा किंवा 1.5 लिटर। तर फक्त 100 ते 150 रुपयात 1 एकर रानाची कोळपणी असेल किंवा कापूस, तूर, वखरणी असेल, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, कोळपणी, खुरपणी, डवरणीचं काम असेल हे तुम्ही करू शकता। तर याचा लाईव्ह डेमो आपण आता बघणार आहोत।
तर इंडियन ॲग्रोमधूनच मशीन का घ्यायचं, तर याचे संपूर्ण स्पेअर पार्ट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असतात. अवजारे स्वतः बनवल्यामुळे वाकत नाहीत, बेंड होत नाहीत, एकदम मजबूत आणि हेवी अवजार आपण या ठिकाणी देतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी काय शासकीय सबसिडी देखील या मशीनला पात्र असल्यामुळं तुम्हाला जे काय कागदपत्र लागतात तर त्या कागदपत्राची पूर्तता देखील आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी करतोय. तर त्याच्यामुळं तुम्हाला 12ही महिना तुम्हाला याची सर्व्हिसिंग असेल, स्पेअर पार्ट असतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. तर आता त्याच्यानंतर हे रेझरचे अटॅचमेंट आहे. रेझर म्हणजे सरी काढायला, भर लावायला, माती चढवण्यासाठी तुम्ही या रेझरचा वापर करू शकता. तर ऑल इन वन आपण कशामुळे म्हणतोय की एकच 7 HP चा पॉवर विडर आहे, ज्याला रोटावेटर, हे रेझर, लोखंडी चाकं, वखर, कुळव, 3 फणी मोगडा किंवा तिरी, कल्टिवेटर आणि हे कोळप यंत्र आहे. हे संपूर्ण अवजार तुम्हाला या एकाच मशीनला जोडून मिळतात. अजून जर तुम्हाला काही कापसात रेगाट्या मारायचं पाहिजे असेल किंवा बाकी कुठले अवजार पाहिजे असेल ते देखील आपण स्पेशल पर्पज पद्धतीने बनवून देतो, जे शेतकऱ्यांना जसं रिक्वायर्ड असेल त्याच्यानुसार. कोळप यंत्र पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहिजे, जसं सांगाल तसं बनवतोय, कारण ही शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा, जिथे शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार पाहिजे त्या डिझाईनमध्ये त्यांना कोळप यंत्र या ठिकाणी आपण बनवून देतोय. तर आता याचा आपण लाईव्ह डेमो बघूयात. सागर आहे असंच ठेव मोबाईल चालू, जरा मशीन चालू कर, चालू करून दे मशीन. तर याचा आपण लाईव्ह डेमो बघूयात. याला पाठीमागे आपण आता कोळप यंत्र जोडलंय, 2 फणी कोळप यंत्र आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोळप यंत्राची जी साईज आहे तुमची सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद, मूग, गहू त्याच्यानुसार ॲडजस्टमेंट करता येतात. याला चालू करा रिकॉईल स्टार्टर आहे, इकडं ऑन ऑफचं बटन आहे, परत तुमचं हे रिव्हर्स क्लच आहे, इकडं फॉरवर्ड क्लच आहे, गिअर 2 फॉरवर्ड गिअर आहेत, एक रिव्हर्स गिअर आहे, एक फास्ट आहे, एक स्लो आहे. तर पाहिजे त्या स्पीडमध्ये तुम्ही त्याला मुवमेंट करू शकता. घ्यायचं चल कर चालू. तर हे आपलं मॉडेल आहे. तर हे कोळप यंत्र आहे पाठीमागं जोडलेलं आपण. तर या ठिकाणी आपण बघू शकता याचं जे काम आहे ते तुम्हाला जेवढं समजा कोळप यंत्र खाली घुसवायचे 4 इंच, 5 इंच, 6 इंच, तर त्याच्यानुसार पाठीमागे जे आपण बॅलन्सिंग व्हील याला दिलेले आहेत हे बॅलन्सिंग व्हील वरती करायचं अवजार तुमचं खाली घुसून चालतंय. तर तुम्ही सांगाल त्या डिझाईनमध्ये तुम्हाला कोळप यंत्र बनवून मिळतंय. तुमची जे आपण साईजची पेरणी असेल त्या साईजनुसार तुम्हाला ते कोळप यंत्र आपण या ठिकाणी बनवून देतोय. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री, चाकण, पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी. इथं पॉवर विडर, पॉवर टिलर, रोटावेटर, ब्रश कटर हे सर्वच अवजारे तुम्हाला या ठिकाणी आपण बनवून देतोय. तर सोयाबीन समजा 15 इंच असेल, 18 इंच, 20 इंच, 22 इंच, 24 इंच वेगवेगळ्या साईजनुसार तुम्हाला हे पूर्णपणे ॲडजस्टेबल अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी मशीनला पाठीमागं अवजार बनवून देतोय. ते अतिशय मजबूत आणि हेवी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता याला आपण 5 सिस्टीम अशी केली ज्याला वसन वगैरे जास्त लागत नाही आहे. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री, चाकण, पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता. ऑनलाईन जर बुकिंग करायची असेल तर आमचा जो नंबर आहे 96 99 100 225 त्या नंबरला संपर्क साधून याची पूर्ण माहिती घरबसल्या तुम्हाला मिळेल. डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळते. तर या मशीनला रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स असल्यामुळं गाडी वळवण्यासाठी सोपी आहे तुम्हाला आपलं पॉवर विडर. तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा. डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळते. तर मजबूत, हेवी आणि ॲडजस्टेबल अवजार आहेत. तर ही अवजार आपली असे आहेत बघितल्यानंतर वेगवेगळ्या भागातून शेतकरी बांधव डायरेक्ट गाड्या घेऊन येतात डायरेक्ट. तर तुम्ही देखील या ठिकाणी येऊ शकता, लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालवून पाहू शकता आणि तुम्हाला हवी तसे अवजार वगैरे बनवून घेऊ शकता. तर स्वस्त बसणीच्या पाठीमागे जाऊ नका, क्वालिटी बघा, काम बघा, अवजारांची मजबूती बघा, ॲडजस्टमेंट बघा, ह्या सर्व गोष्टी पॉवर विडर घेताना एकदा खात्री करा. कारण बरेच लोक कंपनीचे अवजारं घेऊन फसतात. आम्ही अवजार हे स्वतः बनवल्यामुळं लोक या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून येतात. पॉवर विडर तरी बाकी ठिकाणी काही लोकांनी खरेदी केलेले असले पहिले, तरी पण अवजारं आमची अशी आहेत की जे लोक येऊन स्वतः परत चालवली बघितली की डायरेक्ट घेऊन जातात आहेत. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री, चाकण, पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता. व्हॉट्सअपला हाय केल्यास घर बसल्या संपूर्ण माहिती मिळते. ऑपरेटर रिव्हर्स गिअर टाका जरा. हे बघा, हे रिव्हर्स सिस्टीम आहे. आता स्पीड वाढवलं एकदम फास्ट जात आहे. स्लो म्हणजे स्लो स्पीड ना आहे, फास्ट स्पीड ना आहे, रेस कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये पण तुम्ही. तर हे बघा मॉडेल काळ्या मातीत एकदम जबरदस्त वाटणार आहे चालताना.
इथे तरी खाली असं दगड कडक आहेत, पण तळ्यामध्ये तुम्हाला एकदम स्मूथनेस याची आहे ती जाणवणार आहे. कसं वाटतं चालवाय? टॉपचा विषय आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे. तर संपूर्ण सेट एकदा तुम्हाला दाखवतो परत. 32 ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे 3.5 फूट रुंदीचा. त्याच्यानंतर रेझर आहे, लोखंडी चाक आहेत, वखर आहे, पास आहे, 3 फणी मोगडा आहे आणि कोळपे डवरे धुंडे यंत्र आहे. सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, कोळपणी, कापूस, तूर, वखरणी, फळबागेची आंतरमशागत, सर्वच पिकांची आंतरमशागत तुम्ही करू शकताय. तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा. ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा, डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळते. हा आपला नंबर आहे 9699 100 225, 9699100225, 9699 100 225. इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे, पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर बाम. दूध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हे बाईक ट्रॉली पण आपण बनवतो. तर नक्की संपर्क साधा. हे आपले नंबर्स आहेत 9699 100 225. सर ओके, बंद केलं का? आता सुरुवातीपासून चालू करायची सिस्टीम आहे, आता सांगा. नाही येतं मामा एक धरा. काय करा? नाही रे भाऊ, बरं ठीक आहे. फक्त बोट करतात. हा ओके सांगा. सांगायचं नाही, आम्ही फक्त हे करतात. बर, हे पहिल्यांदा काय आहे? ऑन ऑफचं बटन. हा ऑन करा. गिअर न्यूट्रल करा. चॉक द्या. ओढा रस्सी. बटन बघा. ओके, हा गिअर टाका आता. हो, कुठला पडला? स्लो, मिडियम, फास्ट. हा जाऊ द्या. तर हे असं ऑपरेटिंग आहे, एकदम सिम्पल आहे. जे रेग्युलर शेतात काम करतात महिला, त्या पण याला सहजरित्या ऑपरेट करू शकतात. तर इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा. आणि शासकीय सबसिडीसाठी देखील मशीन पात्र असल्यामुळं तुम्हाला सबसिडी देखील याची मिळते. धन्यवाद. जय जवान जय किसान. नंबर तुम्हाला एकदा दाखवतो किंवा अल्टरनेटिव्ह नंबर पण तुम्हाला दाखवतो, ते पण तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. आपला 9561 26 72 25 हा पण तुम्हाला नंबर आहे या ठिकाणी. या नंबरला पण संपर्क साधू शकता. आधुनिक कृषी यंत्रांचं माहेरघर आहे आणि शेतकरी बांधवांचं हा आपला ब्रँड आहे, शेतकऱ्यांचा ब्रँड. हे अण्णा